वर्ष मागे जायचे आपल्याला। योगीजी आपण श्रीकृष्ण कथा सांगताय, गोड पवित्र कथा चालू आहे गावात आणि गोड असं वातावरण झालं। ऐका निमगावकर किती गोड, ऐका दातीकर। धन्य धन्य शिवाजी सुर, धन्य धन्य शिवाजी सुर, पराक्रमी थोर केले जर जर बाजूने पाणी दृश्य बघला। घडविला स्वराज्याचा इतिहास, घडविला स्वराज्याचा इतिहास। कीर्तीचा टंका बिने गगनात, कीर्तीचा टंका बिने गगनात। मुजरा मानाचा, मुजरा मानाचा शाहीराजा महाराष्ट्र भूच्या जिच्या हाती पाळण्याची दोरी ती देशाची उद्धारी त्या माई माऊली ना। पुढे टाळ पाहिजे मला, इकडून पाहिजे। अरे त्या माई माऊली ना शोभा राजाला घडवलं, वाढवलं, याच ज्ञानामृत पाजलं। वयाच्या 16 वर्षी तोरण्याला तोरण मारलं आणि मर्द मावळा जमा केला। मर्द मावळा कोणा एका जातीतला नव्हता मंडळी, 18 बगड जातीतला मावळा होता, कोणा एका जातीतला नाही। हे स्वराज्य कोणा एका जातीतल्याच नाही, हे स्वराज्य 18 बगड जाती मिळून म्हणतं, त्याचं नाव आहे स्वराज्य, हिंदवी स्वराज्य। आणि मंडळी या राजाला पकडण्याकरता अफजल खानानं तबकात भांडीला भिडावू शकलं। घोडा शिवा मारूंगा शिवाजी को, भिडावू शकला। आणि महाराष्ट्राच्या बाँड्रीला पहिलं गाव लागलं तुळजापूर। तुळजापुरात कोणाचं मंदिर आहे? आई कोणाचं मंदिर आहे? तुळजापुरात खंडोबाचं। हा म्हणते तुळजाभवानी संबळ वाजायला, कसं वाजलं ऐकायचं? ओरिजिनल टाळी वाजवा, टाळी याला म्हणतात वाजवणं। अनदी निर्गुण प्रगटली भवानी, तुळजापूर सोडलं कारण की का 11 वाजून 5 मिनिटं झाले होते। तुळजापूर सोडलं, पंढरपुरात आले। पंढरपुरात कोणाचं मंदिर आहे? कोणाचं? पांडुरंगाचं। अभंग वाचू लागला कोणता? माझी माझी वाचो कोण नाम विठोबाचे, पंढरपूर सुद्धा सोडलं, पैठण मध्ये आले। षष्ठी चालू, षष्ठी पैठण मध्ये कोणाचं मंदिर? पोराव पैठण मध्ये नाथबाबांचं, बरोबर ना? अभंग वाजू लागला कोणता?
हृदयात दान मागायचं दान पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया पंढरीला नेलं ग बया आता वेळ कमी होता अभंग अजून कोणता वाजला एक घेऊन थांबू दाताचं दातवण घ्या ग कोणी दाताचं दातवण घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी काळमणी 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 आता मंडळी पैठण सोडलं पैठण सोडल्यानंतर जेजुरीत आली जेजुरीत कोणाचं मंदिर आहे योगेश बाबा कोणाचं मंदिर आहे खंडोबारायचं 21 तत्वाचा गोंधळ मांडलाय कोणी नाथ बाबांनी 21 तत्वाचा गोंधळ मांडला आणि 21 तत्वाचा गोंधळ मांडल्यानंतर आणि गोंधळाला बोलवलं ना खंडोबारायला आमभाग्या सोमभाग्या आमभाग्या सावध होनी बचनी लागा देवकरा कैवारी माझा माझा मलारी जीवारी मलारी जीवारी मलारी जीवारी सव्वा 11 वाजता चोपदार काय हालायला तयार होईना आणि मग आता जेजुरी सोडली आणि प्रतापगडाच्या पायथ्याला भेटीची वेळ ठरली प्रतापगडाच्या पायथ्याला भेटीची वेळ होणार विशांचा कडकड 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 आवाज व्हायचा रानपाखरं आवाज करायची चिमण्यांचा किलकिल 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 किल आवाज व्हायचा रानपाखरं आवाज करायची टिटव्या आवाज करायच्या काहीतरी अपशकुन होणार आहे कोणतरी एक मरणार आहे एक तर अफजल खान मरल एक तर शिवाजी महाराज मरतील लोकांच्या डोक्यात फक्त एवढंच आज कोण मारणार आणि कोण जगणार प्रतापगडाच्या पायथ्याला भेटीची वेळ ठरली विजांचा कडकड आवाज व्हायचा प्रतापगडाच्या पायथ्याला भेटीची वेळ ठरली आलिंगन दिला राजाला आलिंगन दिला राजाला कपतान दावी मानाला कपतान दावी मानाला राजानं डावा वळखीला अफजल खान ओरडला आणि अफजल खान ओरडल्यानंतर अफजल खानाचा अंगरक्षक सय्यद बंडा वार करणार तेवढ्यात आपला पण एक होता ना होता शिवा म्हणून होता शिवा म्हणून होता शिवा म्हणून शिवाचा प्राण वाचला जी 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 छत्रपती शिवाजी महाराज की हर 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 जय भवानी खुश हा 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 आणि म्हणून
जास्त बोलण्यापेक्षा थांबण्याचा प्रयत्न करतोय. 11:15 झाले बरं का, बरोबर. ऐका ना 11:15 झाले बरोबर. 15 मिनिटं मी वाढवले. का वाढवले माहिती का? म्हटलं निदान मागून आले त्यांच्या 2 घास हाती लागावा, आणि म्हणून त्यांचा विचार करता करता हे 15-20 मिनिटं इकडे तिकडे केले. गुणीजनांनी लय गोड घास साथ दिली आज. खरंच एकदा विशेषतः तोंडात टाळी वाजवा. महाराजांनी लय गोड गायलं. अण्णा एवढं गात नाही कधी, गुरुजी एवढं गात नाही, पण माझ्यावर लय मुलासारखं प्रेम आहे अण्णाचं आणि गुरुजींचं. लय गोड माझ्यावर बरं का. आमचे गोसाई बाबा सगळी माझ्यावर प्रेम करणारी माणसं आहे. ही सगळी मागे पुढे उभा राही सांभाळीत. इकडचं चोपदार लईच काट आहे, पण काय असो. हा तुम्ही मस्त आहे. मस्त. म्हणून तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. विनेकरी असतील सगळे माझ्या माऊल्या, सगळ्या माय माऊल्या, सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय. सिस्टीमवाले पिंटू दादा करता एकदा जोरदार टाळी वाजवा. गोड त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. सांगायची गरज नाही पडत पिंटू दादाला काय पाहिजे. सगळं गोड आहे. उद्यापासून कथेला जास्त लोक येत जा. एवढी गोड कथा गावात आयोजित केली. सगळे येत जा ना. आहे आजी घेऊन येत जा ना सगळ्यांना. आणि म्हणून सगळे येत जा कथेला. एवढी गोड अमृताची कथा आहे, आणि म्हणून सगळ्यांच्या ठिकाणी. आणि लेकरं ना बरं का, लेकरं लय गोड आहेत. एकदा त्यांच्या करता जोरदार टाळी वाजवाकडे. घरी गेलं ना त्यांची दिष्ट काढी जा. गोड ते लय भारी. मस्त पावल्या खेळतात ते, त्यांच्या नादात असतात. मस्त पैकी पोरं उद्यापासून अजून ना सगळे अजून 2-4 जोडीदार आणत चला. असं म्हणजे सगळं गोड होईल. आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. मला सेवा करत असताना माझ्याकडून चुकीचा एखादा अपशब्द गेला असेल बरं का महाराज, तर मायेच्या अंतकरणाप्रमाणे समजून घ्या. आई तुला जास्त त्रास दिला बरं का, तुला जास्त त्रास दिला. काय चुकलं असेल ना ग, एक मुलगा असेल ना, एखादा मुलगा असेल ना, तो दुसरा म्हणून माफ कर. 2 आहे का, मग तिसरा म्हणून माफ कर. 3 असतील तर 4था म्हणून माफ कर. आणि एकही नसेल तर प्रॉपर्टीची कागद माझ्याकडे घेऊन ये. नाही त्याची काय गरज नाही. माझा बाप लय श्रीमंत आहे. माझा किती श्रीमंत आहे माहिती का? आळंदीला जर कधी गेलात ना, माझ्या बापाच्या दारातच सोन्याचा पिंपळ आहे. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ. बाप श्रीमंत आहे, लेकरं का नसणार. म्हणून झालेली सेवा समर्पित करतोय. शेवटची चाल घेणार आहेत नको आता, ठीक आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आजचं हवामान खातं तांत्रिक अडचणीमुळं बिघडलं असल्या कारणानं काही कारणास्तव आजच्या कीर्तनातील शेवटची चाल हवामान खात्याच्या अंदाजानुसार रद्द करण्यात येत आहे. वाणीला पूर्ण विराम देतोय. पण गोड सगळ्यांचं या ठिकाणी उपस्थित आहे. आमचे निमगावकर, नवे मुसळगावकर सगळे उपस्थित राहिलात. जास्त आता परिचयामध्ये जास्त वेळ घालवत नाही. ऋषीदादा झालेली सेवा समर्पित करतो किरणजी, आणि वाणीला पूर्ण विराम. हातवरती करताना एकदा निवृत्ती दादांचं भजन करूया आणि थांबूया. निवृत्ती राया सोपान मुक्ता बाई ज्ञान सकया.